आज राबवली, मात्र शहरामध्ये पावसाळ्या तोंडावर आलेला असतानाही नाले सफाई झालेली नाही आहे. मिठी नदी स्वच्छ करण्यासाठी देखील कॉन्ट्रॅक्टर मिळत नाही आहेत. अजून म्हणजे आता फक्त 2च महिने राहिलेत खरं तर पावसाळ्याला. कसं बघताय? खरं तर ते मार्चच्या पहिल्या आठवड्यातच सुरुवात व्हायला होती मिठी नदीची साफसफाई, कारण मला वाटतं तो 90 डेजचा कार्यक्रम असतो दरवर्षी. आता त्यातले 30 दिवस तर ऑलमोस्ट संपलेले आहेत. 60 दिवसामध्ये कशी काय हे मिठी नदी साफ करणार, नाले सफाई साफ करणार मला माहीत नाही. कारण तिसरी वेळ आहे मला वाटतं ही मुदत वाढवायची कॉन्ट्रॅक्टसाठी, टेंडरसाठी. तरी देखील ह्यांना कॉन्ट्रॅक्टर मिळत नाही आहे. ही खरं तर महानगरपालिकेच्या विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण होतो की काय असं वाटायला लागलं आहे. महानगरपालिका जर स्वतः करणार असेल तर मग उशीर का करताय? एकदा काय तो निर्णय घ्या आणि चालू करा ना. कारण उद्या जर 26 जुलैसारखा प्रकार पुन्हा घडला तर मग मुंबईच्या नागरिकांना किती त्रास होईल याची जाणीवच नाही आहे. मुळात काय झालं माहिती आहे का, हे नवीन जे सरकार आलं आहे ना, हे थोडं मला भेदरलेल्या अवस्थेत दिसतं आहे. सरकारचा म्हणजे महानगरपालिकेचा गाडा कसा हाकायचा हाच त्यांना समजत नाही की काय, असा प्रश्न निर्माण होतो आहे. तर याच्यावर जर तोडगा तातडीने नाही काढला तर लोकांना ह्याचा नक्कीच त्रास होणार. तुम्ही म्हणताय पुराचा फटका बसू शकतो. 26चा उल्लेख केला तुम्ही. 130 फ्लडिंग पॉईंट्स वाढलेले आहेत, मात्र मुंबई महानगरपालिका कुठे कुठे वाढलेत याची जी स्थानिक माहिती आहे किंवा नावं आहेत ती देत नाही. आणि येणाऱ्या ह्या काळामध्ये लपवा छपवी आहेत. मी एक साधं उदाहरण देतो. आपण इथे उभा आहोत, समोर कॅडल रोड आहे, शिवाजी पार्कच्या पलीकडे कॅडल रोड जो आहे तिथे सुद्धा आता मोठं पाणी तुंबतं. जेव्हा भरती असते आणि त्यावेळेला जर मोठा पाऊस पडला तर कॅडल रोडवर पाणी येऊ लागलेलं आहे. मला कॅडल रोडवर, मी लहानाचा मोठा झालेलो या एरियात, कधी पाणी कॅडल रोडवर आलेलं आम्ही कधीच पाहिलं नव्हतं. आता त्यांनी एक तिकडे रोड नंबर 5ला एक ॲडिशनल पाईपलाईन टाकून हा पाणी जे कसं काही बॅकअप येणार नाही याचा प्रयत्न ते करत आहेत. पण अशा मुंबईत अनेक ठिकाणी हे प्रकार चालू आहेत. हे का चालू आहेत ह्याचं संशोधन करायला नको का? अवास्तव तुम्ही काहीतरी विकासाच्या नावावर काही समुद्रात भर टाकून अनेक गोष्टी करत आहात तर त्याचा फटका नक्की निसर्ग तुम्हाला देणारच ना. आणि हे शासनाला माहिती नाही अशातला भाग नाही, फक्त माहिती लपवण्याचं काम चालू आहे. कारण जर लोकांना कळलं तर लोक आगपाकड करतील या सगळ्या भीतीपोटी. मी म्हटलं ना की त्यांना अजून सत्ता तर आलेली हातात, पण सत्ता कशी हाकायची, सत्तेचा गाडा कसा हाकायचा यातच ते गांगरलेल्या अवस्थेत दिसत आहेत. सत्ता कशी हाकायची यात गांगरलेली दिसत असं बोलताय. तर मात्र त्यांचं म्हणणं असं आहे की अगोदर मिठी नदीचा जो टेंडर असेल किंवा जे कॉन्ट्रॅक्टदार असेल त्यांच्यावर कारवाई होईल, कारण त्यांनी अगोदर किस्से बनवले. कारवाई झाली ना अगोदरच्या मला वाटतं 2 कॉन्ट्रॅक्टर जेलमध्ये सुद्धा गेले, एक ब्लॅकलिस्टेड सुद्धा झाला. ह्या सगळ्या कारवाई झालेल्या आहेत. पण माझं काय म्हणणं आहे, अगोदर कोण होतं आणि आत्ता कोण आहे हा माझा प्रश्नच नाही आहे. प्रश्न काय आहे की 2005 पासून आज 2026 आहे, तुम्ही मिठी नदी दरवर्षी टेंडर काढता, साफ करायला घेता, पण ती साफ होतच नाही आहे. कारण वारंवार त्याच्यावर कचरा पडलाच जातोय. मग कचरा पडू नये यासाठी उपाययोजना काय करतोय आपण? काहीच करत नाही आहे. नदीला तुम्ही वरती आच्छादन कव्हर करून कचरा पडणार नाही याची गॅरंटी घ्यायला हवी. काही ठिकाणी भिंती बांधायला हव्यात किनारपट्टीवर जिथे कचरा पडतो, जिथे वस्ती आहे. ह्या उपाययोजना पण सायमल्टेनियसली करायला हव्यात ना. हे नाही करत. ह्या केल्या तर तुम्हाला मिठी नदीचं गाळ काढण्याचं जे टेंडर असतं दरवर्षीतला आणि त्याच्या मागचं जे अर्थकारण असतं ते करता नाही येणार. हा साधा लॉजिक आहे. कायम स्वरूपी एक कॉन्क्रीट काहीतरी त्याच्यावर उपाय काढणं यासाठी कुठेही प्रयत्न होताना दिसत नाही. मुंबईत आपण जर पाहिलं तर एकीकडे टँकर माफियांची संख्या वाढते आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर अनधिकृत ज्या नळ जोडणी आहेत त्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर आली. पालिका कारवाई करते म्हणतं 1000पेक्षा अधिक. हे बघा, मुंबईच्या प्रत्येक नागरिकाला मुबलक पाणी, नियमित पाणी आणि पूर्ण प्रेशरचं पाणी मिळणं हे त्यांचा हक्क आहे, बरोबर आहे. तुम्ही पाणी पुरवठा मुबलक प्रमाणात करत नाही म्हणून ह्या चोरीच्या लाईन किंवा तुम्ही म्हणता ते होत आहे ना. जर तुम्ही ऑफिशियल लाईन्स द्या ना त्यांना, का देत नाही आहेत? आणि तुम्ही दुसरा प्रश्न विचार की टँकर माफिया, हे प्रस्त वाढलं कुठे? कोणी वाढवलं? जर टँकर माफिया BMCच्या फिलिंग पॉईंटवर जाऊन लाखो लिटर पाणी फिल करून घेऊन जात असेल तर इथे नेमकं कुंपण शेत खात आहे म्हणूनच होत आहे ना. आता राहिला प्रश्न दुसरा, प्रायव्हेट जे विहिरी वगैरे आहेत तिथून टँकर भरले जातात. पण मला सांगा, ते भरलेले टँकर कुठे जातात? ते हॉस्पिटल इंडस्ट्रीला जातात, हॉटेल इंडस्ट्रीला जातात, किंवा ही जी काही विकासाची कामं आहेत किंवा डेव्हलपर लोकांकडे जातात. जर तुमच्याकडे ह्या सगळ्या लोकांना पुरवण्यासाठी मुबलक पाणी असेल आणि जर तुम्ही पुरवू शकत असाल तर टँकरची गरजच लागणार नाही. हे दोन्ही बाजू आहेत. कसं आहे, नाण्याला दोन्ही बाजू आहेत. दोन्ही बाजूनी विचार करून त्याच्यावर रुलिंग व्हायला हवं.
म्हणजे त्यात जो पिण्याच्या पाण्याची जी चोरी होते टँकर माफियांमार्फत, त्याच्यावर नक्कीच अंकुश ठेवायला पाहिजे. तिथे तुमचे अधिकारीच गुरफटलेले आहेत. काल एक प्रकरण झालेलं आहे. ओव्हल मैदानाजवळ आकांक्षी शौचालय नावाचं शौचालय बांधलं जातंय आणि मकरंद नार्वेकर जे आहेत ते तिथे आंदोलन करायला गेले होते. त्याचं कारण खरं तर त्याला स्थगिती दिलेली होती, मात्र महापालिकेने त्या स्थगितीला जुमानलं नाही आणि तरी देखील तिथे बांधकाम सुरू केलं, अशा पद्धतीचा आरोप त्यांच्यावर होता. अधिकाऱ्यांना ते बोलवत होते, मात्र अधिकारी तिथे शेवटपर्यंत त्यांना भेटायला आले नाहीत. मात्र ह्या सगळ्या सत्ताधारी असून सुद्धा जर अधिकारी अशा पद्धतीने वागत असेल तर विरोधकांना अधिकारी जुमानतील का असं वाटतं का? माझं बेस म्हणणं आहे, मागच्या 4-5 वर्षात जे काय प्रशासकीय काम, प्रशासक म्हणून काम होतं, ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून जी महानगरपालिका चालवत होती, त्यामध्ये अधिकारी लोकांना एक प्रकारचा माज आलेला आहे, कळलं का? आणि तो माज उतरवण्यासाठी जर तुम्ही सरकारमध्ये येऊन सुद्धा सक्षम नसाल तर मग विरोधी पक्षाच्या हातात द्या सरकार. बघा कसं वटणीवर येतात ते. तुमच्याच्यानी जर एखादी गोष्ट होत नसेल, सरकारी पक्षातलाच एखादा नगरसेवकाला आंदोलन करावं लागतं. ही सत्ताधाऱ्यांची साठी दुर्दैवी गोष्ट आहे, नामुष्कीची गोष्ट आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.